या शिवसेना युबीटीच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या समवेत आहेत पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख श्रीयुत चेतनजी पवार आणि सर्व मान्यवर पदाधिकारी. आज सकाळपासून मोशी चाकणचं जे डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्याच्या बाजूची घनकचरा व्यवस्थापनाची इमारत आणि त्या अनुषंगाने जे दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जखमी असणारे जे 4 लोक आहेत साईनाथ रुग्णालयामध्ये भरती आहेत त्यांना भेटून त्यानंतर या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर कांबळे यांच्याकडून त्यांच्या एकूण तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर काही मृत असणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वन भेटी घेतल्या आणि त्या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर काही मुद्दे उपस्थित होतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ही घटना अजिबातच निसर्ग निर्मित नाही. ही दुर्घटना मानव निर्मित आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची नोंद अशी की या संपूर्ण प्रकरणात खरं तर आत्तापर्यंत पालिका आयुक्तांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन किंवा एखादं निवेदन सादर करून एखादं त्यांचं जे म्हणणं आहे त्याचं पत्रक बाहेर पडले, किती लोक जखमी आहेत आणि किती लोक मृत्युमुखी पडले आणि या इमारतीचं नेमकं स्टेटस काय, ही सगळी माहिती पालिका आयुक्तांनी देणं अपेक्षित होतं. मात्र या सगळ्या प्रकरणातनं पालिका आयुक्तांनी ज्या पद्धतीने पळ काढलाय, विशेषतः यातले जे प्रकल्प अधिकारी आहेत ज्यांच्या अखत्यारीत हा सगळा प्रकल्प येतो ते श्रीयुत संजय कुलकर्णी यांनीही यावर बोलणं अत्यंत शिताफीने टाळलं. ह्या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं की ही इमारत ज्याचा 19ला त्याचा परवाना आणि 23ला कंप्लीशन सर्टिफिकेट आहे, जी फक्त एका तळमजल्याचं आहे, वरच्या 2 नाही. या बिल्डिंगचा जो काही दर्जा होता 11 महिन्यात जर बिल्डिंग पडत असेल तर याचा अर्थ याचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. मुळात ज्या इमारतीला परवाना नाही, काहीच महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडचा गाझापट्टा करावा अशा पद्धतीने पिंपरी चिंचवडमधल्या काही इमारती जमीनदोस्त, काही बंगले जमीनदोस्त केले गेले आणि ते अनधिकृत बांधकाम आहे म्हणून जमीनदोस्त केले गेले. आता जे खाजगी बंगले होते ते जमीनदोस्त झाले, पण जे पालिकेचं बांधकाम आहे ते मात्र अजिबात त्याला धक्का लावला नाही. कदाचित पालिका आयुक्तांनी त्याला वरदहस्त दिल्यामुळे. पण मग पालिका आयुक्तांनी कुणाच्या सांगण्यावरून वरदहस्त दिला? पालिका आयुक्तांनी हे अनधिकृत बांधकाम कोणासोबत ही साठगाठ आहे? पालिका आयुक्त आणि कंपनीचा ठेकेदार एकमेकांना वाचवायला जी आहे कंपनीने स्पष्ट केली नाही. पालिका आयुक्तांनी ती माहिती आपल्याला अजिबात दिलेली नाही. विशेष की या प्रकल्पामध्ये जो घनकचरा एकत्रित होत होता आणि त्या कचऱ्याचं जे वेस्ट केलं जात होतं किंवा त्याचं डिस्पोजल होत होतं, त्या डिस्पोजलची जी चिमणी आहे ती चिमणी नेमकी 5 जूनला पडली. 5 जून पर्यावरण दिवस आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशीच चिमणी पडते, हे किती गंभीर आहे. आणि एवढी गंभीर गोष्ट घडलेली असतानाही बाजूला एका खदानीचं काम चालू आहे, त्या खदानीमध्ये ब्लास्ट घेतले जात आहेत. शक्यता नाकारता येत नाही फूटचा जो ढीग आहे, जो उंची त्याची गेलेली आहे आणि तो कोसळला तर फार मोठी दुर्घटना घडू शकते. अशा वेळी काळजी घ्यायची म्हणून साधारण त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला एक मोठी संरक्षक भिंत बांधणं गरजेचं.
पण अशी संरक्षक भिंतच बांधली गेली नाही, हे गंभीर आहे. आणि यावर पालिका आयुक्तांनी बोललं पाहिजे, पण पालिका आयुक्त त्याच्यावर बोलत नाहीत. या ढिगामुळे जिथे की अनेक प्रकारचे गॅसेस आहेत, ते सगळे जर एकत्रित आले तर मिथेन सारखा विषारी गॅस तयार होतो. म्हणजे पाऊस जरी पडला नाही, कचऱ्याचा डोंगर जरी ढासळला नाही, तरी सुद्धा जर मिथेन गॅसची निर्मिती झाली तर त्याने सुद्धा लोक मरू शकतात. पण या संबंधाने प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णींकडे काहीही उत्तर नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये हे फार हॉरिबल आहे की या घटनेची कुठेही पोलीस स्टेशनला नोंद होत नाही. खरं तर मी आता एवढे सगळे मुद्दे सांगितल्यानंतर या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी हे 9 लोक गेलेले आहेत. शेवटचा मृतदेह काल काढला कसबे यांचा पहाटे. या सगळ्या लोकांना या गोष्टी म्हणजे हे सगळे ट्रॉमामध्ये आहेत नातेवाईक, त्यामुळे यांना कदाचित आपल्या माणसाची FIR करावी हे त्यांच्या गावीच नाहीये. काहीही करून आपल्या माणसाचं आपल्याला सुखरूप परत येणं त्यांना अपेक्षित होतं. काल 4 पर्यंत लोक वाट बघत होते, पहाटेपर्यंत लोक वाट बघत होते. की अत्यंत जबाबदार अधिकारी म्हणून आयुक्तांनी या सगळ्यांच्या संबंधाने पुढाकार घेणं किंवा पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी या संबंधाने जबाबदारी घेणं. पण दुर्दैव आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं की इथले लोकप्रतिनिधी जे जात आणि धर्माच्या नावावर नंगानाच करायला तयार असतात, जे जात आणि धर्माच्या नावावर अगदी एकमेकांना संपवण्याची रक्त पिण्याची भाषा करतात, त्या लोकप्रतिनिधींना 9 लोक गेल्याचं काहीही वैषम्य वाटत नाही. हे 9 लोक जाणं नुसत्या 9 लोकांचा मुर्दा पडत नाही, तर पिंपरी चिंचवड मधल्या एकूण इथल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा मुर्दा पडतो. हे वाईट आहे की याच्यात लोकप्रतिनिधींना आपण दखल घेतली पाहिजे असं अजिबात वाटत नाही. अधिवेशन चालू असताना ही घटना घडली, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही वाटलं नाही की आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री सांगणार की पहिला लेअर टेस्टिंगचा असतो, दुसरा लेअर मग आम्ही टाकतो. यथा राजा तथा प्रजा. जसं मुख्यमंत्री शासन दरबारी उत्तर देतात, प्रशासनातले पालिका आयुक्त तसंच खाली उत्तर देतात की ही निसर्ग निर्मित घटना आहे. सगळं कसं आलबेल आहे. परंतु या आजच्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतल्यानंतर, सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर, सगळ्या प्रकारची कागदपत्र तपासल्यानंतर, विशेषतः प्रकल्पाची मुदत संपलेली असतानाही इथे काम चालू होतं. अँटोनी लारा कंपनीने काहीतरी 5 लाख वगैरे 5 लाख 10 लाख मदत जाहीर केली, पण 5 लाख 10 लाख हे उत्तर असू शकत नाही. दरवेळेला शासन प्रशासन कमालीचा हलगर्जीपणा करणार आणि काय झालं, आत्ता त्यांच्या घरातलं कर्त गेलेलं आहे. कुणाचं लग्न 2 महिन्यांपूर्वी झालंय, कुणाचं 3 वर्षांचं बाळ आहे, कुणाच्या घरामध्ये 7-8 माणसं त्याच्या जीवावर खाणारी आहेत. या सगळ्या कुटुंबांचा आधार गेलाय. त्याचं काय? आणि महत्वाचं, या 9 लोकांचं बळी जाण्याला कारणीभूत ठरलेले पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई का झाली नाही? या लोकांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. तात्काळ यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे मी आज फक्त बोलतेय. यानंतर मी पालिका आयुक्तांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. त्यांना आमचं म्हणणं सांगणार आहे. त्यांनी काय वेळ घ्यायचा आहे तो घ्यावा. कारण आता आज नातेवाईक ट्रॉमामध्ये आहेत. नातेवाईक त्या अवस्थेत नाहीत की त्यांनी पोलीस कंप्लेंट नोंदवायला बाहेर पडावं. 2 दिवसांनी पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मी पुन्हा येईल. मी पुन्हा याचा पाठपुरावा करत राहील. आणि फक्त एवढंच नाही तर या संबंधाने कंपनीला, आयुक्त सूर्यवंशी यांना, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना, या सगळ्यांना कोर्टात खेचेल आणि या सगळ्यांवर
गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण 5 लाख दिले म्हणजे तुम्ही न्याय करत नाही. तुम्ही 5 लाख देऊन फार फार तर लोकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करताय. पण तुमची संवेदनशीलता कुठेही दिसत नाही. ती संवेदनशीलता दिसली पाहिजे. शासन प्रशासन म्हणून ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अजूनही या संपूर्ण दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची, ती जबाबदारी निश्चित झालेली नाही. ती जबाबदारी निश्चित